तिथे वरती एक इथून वरती चढलो का एक इथं प्राचीन काळातील मंदिर आहे. त्याचं मोडलेलं आहे मंदिर. तर आपण थोड्याच वेळात जाऊन तिकडे पाहणार आहोत. म्हणजे एकदम जुनं मंदिर आहे. सर्व तो बंधारा वगैरे होता तिथला तुटलेला आहे बंधारा. आणि चांगली आता इकडची बाणतिगडातली नदी आहे. बाणतिगडातली मस्तपैकी आता इकडं आम्ही ताट लावलेलं आहे. तर म्हणजे ताटामध्ये मासे येतात, बेट लावून मासे येतात ते लावलेले आहे. आता बघूया ताटामध्ये मासे किती भेटत आहेत. आमच्या वाडीतले दिनेश स्टार्ट चाललेले आहेत. आम्ही दोघंजण चालू आहे ताटाला मासे पकडण्यासाठी. भेटले का मासे? माझ्या ह्याच्यात पण नाही काय भेटले व कायच नाही. पण वरती ताटावरती खूप होते मासे. दगडे मोठ्या मोठ्या दगडी आहेत हे. बघा किती मोठ्या मोठ्या दगडी आहेत. आता थोड्याच वेळात आम्ही तिथं वरच्या साईडला जाणार आहोत. वरती पण आम्ही काड्या लावलेल्या आहेत. हे बघा, ह्या अशा दगड्यांमधून हे चालायला लागतं आम्हाला. पडलो का मग काय बघायलाच नको. मग चांगलंच डोकं आपटेल आणि अशा काट्या वगैरे टेकत जावं लागतं. आबा मासा आला बघ. जा बघ. हे बघा, बिचारा ताटामधून उड्या मारून गेलेला आहे. आता ह्याला जाऊ दे. चला जा. बघा, अशा प्रकारे हा इथे एक मोठा बंधारा होता इथे. हा धक्का दिसतोय बंधाऱ्याचा. हा बघा, हा तुटलेला दिसतोय. हेच बंधाऱ्याचं हे सर्व आहे. तिथे पण एक काठ लावला आहे. तो बघा, त्या ब्ल्यूवाला दिसतोय बघा तिथे, ग्रीनवाला. तिथे एक लावलेलं आहे ताट. आता मी तुम्हाला बोललो होतो एक प्राचीन मंदिर आहे ते बघा. इथं वरती मंदिर आहे. तर आपण बघून येऊया. सर्व असं तुटलेलं आहे इकडे. बघून येऊया आता थोड्या वेळात जाऊया. असं सर्व हे तुटलेलं आहे. या तुटलेल्या ह्याच्यातून जनावर साप वगैरे असतील. पण जाऊन आता बघायचं आपण सावकाश किती ह्याचं आहे. बघा पूर्ण मंदिराचं हे झालेलं आहे. पाय तुटलेला आहे, खचलेला आहे पाया पूर्ण. हे मंदिर आहे. हे बघा, अशा प्रकारे हे मंदिर पूर्ण खराब झालेलं आहे. आणि मंदिरातल्या घंटी वगैरे त्या बघा कशा गंजलेल्या आहेत. पूर्ण खराब झालेलं आहे मंदिर हे. याचं तुटलेलं आहे सर्व. हे आम्ही बाणतिवरे इकडे आम्ही मासे पकडायला आलेलो. माझं चुकून लक्ष गेलं. अरे हे बापरे, हे मंदिर एवढं तुटलेलं आहे. ते बघूया आपण आतमध्ये मंदिरामध्ये काय. मी पण आता पहिल्यांदाच बघायला आलो. तुम्हाला दाखवलं तसंच पहिल्यांदा बघायला आलो वरती. बघा कसं मंदिर तुटलेलं आहे. एका साईडून पूर्ण खचलेलं आहे मंदिर. हे ते मंदिराचं आहे. मंदिराच्या दगडी बघा कशा चिरे बघा, जांभा चिरे बघा कसा निसटलेला आहे. ही इकडं मोठी गुफा आहे. ही गुफेत म्हणजे माती सर्व सरकलेली आहे इकडं आतमध्ये बघा छानशा प्रकारे. आता पण ह्या मंदिर तुटलेलं आहे ह्याच्याकडे पण आम्हाला थोडं दुर्दैवी दुःख होतं की आताची ही पिढी आहे ह्याच्याकडे लक्ष देत नाही आहे. काय करणार आता आम्ही वरच्या साईडला पण ताटा लावलेली आहेत. चला आता मला तिकडे वरती पण मोठे दगडी आहेत. तेव्हा असं उड्या मारायला लागतात. अशा उड्या मारून आम्ही मस्तपैकी मासे पकडण्यासाठी आम्ही गावात येतो. आता इथे काय थोडेफार 1-2 मासा फक्त भेटलेले आहे. तो पण मग अशी एक भेटलेला होता तो ताटामधून या छिद्रामधून. हा बघा छिद्रामधून उडी मारून गेलेला आहे. ते बघा कशा प्रकारे जात आहे बघा तो दिनेश लाड आमचे. या अशा दगडांतून जावं लागतंय. मी पण असंच दगडांतून उड्या मारत माकडासारख्या उड्या मारत आम्ही
जातोय. थोडं इथून पाण्यातून आता उतरून जावं लागणार आहे, जेणेकरून जे आता मी शूट करतोय ते हातातून पडू नये मोबाईल, त्यामुळे पाण्यातून जावं लागणार. आता बघा त्या कसं दगडी आहे बघा. तिकडं पण मी गरी टाकून ठेवले, पण त्या गरीचा काय उपयोग नाही. म्हणजे गरी म्हणजे जे हे लावतात ना, गांडूळ लावून जो मासे पकडतात तसं मी टाकून ठेवलेलं आहे. पण मला वाटत नाही की तिकडे भेटला आहे, नसेल भेटला, कारण की ते मी गांडूळ लावलेला तो काय नाही होत आहे. त्यामुळे हे बघा हे कसं आहे बघा, त्याचा तिकडे त्या तिकडे तिथे एक ताट लावला आहे मी. आता बघूया थोड्या वेळात तिथं जाऊया आणि बघूया प्रयत्न करून. हे अशा प्रकारे मी काठीला ती गरी लावून ठेवलेलं आहे. आणि हे असं सुंदर कोकणातील दृश्य लोक तिथे पण त्याने लावलेलं ताट. म्हणजे आता वरती जाऊन मासे भेटत आहेत काय, तिथे काढू ठेवलेत मी झाकून. ते बघा काढू म्हणजे गांडूळ त्या दगडाखाली मी झाकून ठेवले. तर बघूया अशा प्रकारे अशा उड्या मारत माकडासारख्या उड्या मारत आम्ही सर्वजण आलेलो आहे, दोघंजण आलेलो आहे इकडे. आणि अशा अवघड जागेतून उड्या माराव्या लागत आहेत. अशा उड्या माराव्या लागत आहेत. तर तिथे एक लावले आहे बघा, तो दिसतो आहे ग्रीन कलरचा जो कापड आहे, तिथे एक ताट लावलेला आहे. आता थोडंच निकाल तिथे वरती जायचं आहे, तिकडून जायचं. अरे बापरे, तुम्हाला खाली जाऊन गळ आणायला लागेल परत. कामा जातो आता इथे ताट ठेवूया. आता मी आपण परत उड्या मारत माकडासारख्या अशा उड्या मारत दगडांवरून उड्या मारत परत गळ आणण्यासाठी जातो आहे आता मी. तर तिथून जो ते तिथे गळ लावलेला आहे, गळ आता काढून घेऊन जाणार आहे. असं हे करायचं. आता हा गळ मी घेणार आहे, घेऊन आता मी आता कॅमेरा सेट करण्यासाठी आता मला इथे ठेवायला लागणार आहे, ठेवायला लागणार आहे. गांडूळ घेऊन गेलेला आहे तुझा, गांडूळ जो लावलेला मी गांडूळ घेऊन गेलेला आहे. आणि आता आम्ही दुसऱ्या जागेवरती जातो. वरती पूल आहे, त्या पुलावरती चाललो आहे माकडं घेण्यासाठी. तर काय वाटत नाही त्यामुळे आम्ही आता वरती पुलावरती जातो. पुलावरती जातो मध्ये वाटलेलं आहे. आता असं बांधायचं. बांधून आता आल्याच्या नंतर आम्ही आता थोड्या वेळात चौकट उड्या मारत उड्या मारायला लागतात. अशा उड्या मारत बघा. हे असं उकळीचं पाणी इकडून येत आहे बघा, हे उकळीचं पाणी येत आहे. आणि आता इथे मी गांडूळ झाकून ठेवलेले आहेत. हे बघा गांडूळ दाखवतो तुम्हाला.